पब्लिक न्यूज। मुंबई येथील वाशी येथे कोटीच्या संख्येने मराठा मोर्चा धडकल्यानंतर मोर्चाची राज्य सरकारने दखल घेत ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या रक्तनाते संबंधातील लग्न नातेसंबंधाने निर्माण झालेले सगळे सोयरे यांची राज्य सरकारने अधिसूचना काढून मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री यांनी सुपूर्द करून तिचा फायदा करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र अद्यापपर्यंत शासनाने सगळे सोयऱ्यांचा कायदा केला नाही, म्हणून तळेगाव या ठिकाणी सगळे सोयऱ्यांची अधिसूचनेची अंमलबजावणी करून कायदा करण्यात यावा यासाठी जळगाव चांदवड राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक 24 फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सगळे सोयरे यांची राज्य सरकारने अधिसूचना काढली असून तिचे कायद्यात रूपांतर करण्याचे सरकारने मान्य केले आहे। याबाबतची अधिसूचना मुख्यमंत्री यांनी स्वतः आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना दिलेली आहे। या अनुषंगाने मुख्यमंत्री साहेबांनी सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठा समाजाला दिलेला शब्द पूर्ण करावा यासाठी आंतरवाली सराठी या ठिकाणी गेल्या 15 दिवसांपासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केल्याने त्यांची प्रकृती अत्यंत खालवल्यानंतर ही राज्य सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मराठा समाजाला राज्यभर आंदोलन करण्याचे आवाहन केल्यानंतर सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करून कायदा करावा यासाठी चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक 24 फेब्रुवारी रोजी जळगाव चांदवड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। आंदोलनात गुणवंत शेलार, रत्नाकर पाटील, श्यामकांत शेलार, संजय देशमुख, दशरथ घोरपडे, सतीश गायकवाड, नवनाथ मांडे, किरण पवार, बाळू शिंदे, राजेंद्र इंगळे, शरद पाटील, भूषण शेलार, भूषण देशमुख, दिलीप पाटील, उमेश भोसले यांच्यासह मराठा बांधव सहभागी झाले होते। रहा अपडेटसाठी मुराद पटेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.